नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, जूनच्या हप्त्याबाबत मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला. मेचे 1500 रुपये, मेचे 1500 रुपये तुम्हा सर्वांना जमा झाले. आता जून महिन्याचे 1500 रुपये, जून महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होतील याची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सोबतच अजून एक खुशखबर तुमच्यासाठी आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना पैशांच्या संदर्भात. सर्वात मोठी खुशखबर पण आपण पाहणार आहोत. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो, सगळं काही सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्यात अगोदर अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात, त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडक्या बहिणींनो, जूनच्या हप्त्याबाबत मेच्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत. 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. आता जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. लवकरच वाटप होणार आहे. लक्षात घ्या, बघा, लवकरच वाटप होणार आहे. जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच वाटप होणार आहे. आता हे 1500 रुपये तुमच्या खात्यात येण्यासाठी किती दिवस आहे ते सगळं काही तुम्हाला सांगतो. किती दिवसात पैसे तुम्हाला येतील, किती दिवसात पैसे येतील हे सगळं तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण सुरुवात करूया. राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांना शासनाकडून मे महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. थेट डीबीटी मार्फत हे पैसे जमा झालेले आहेत, बरोबर आहे. आता जूनच्या हप्त्याबाबत सूत्रांची माहिती बघा. जूनच्या हप्त्याबाबत, जूनचे 1500 रुपये ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, जूनचे पैसे म्हणजे 24वा हप्ता, 24वा हप्ता, 24वा हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. बघा, मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचे हे मानधन टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात जमा होत असून प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल. म्हणजे मे महिन्याचा हप्ता पूर्ण झालेला आहे, जमा झालेला आहे. त्यानंतर लगेचच, बघा ह्या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. लगेचच, लगेचच, बघा, लगेचच जून महिन्याचा नियमित हप्ता, जून महिन्याचा नियमित हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात येईल. 26 ते 30 जून दरम्यान येईल असं सांगण्यात आलेलं होतं. पण बघा, वट पौर्णिमा झालेली आहे, वट पौर्णिमा झालेली आहे. वट पौर्णिमेला देखील पैसे आलेले नाहीयेत. तुम्हाला सांगितलं जात होतं वट पौर्णिमेला पैसे येतील म्हणून. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं वट पौर्णिमेला पण पैसे येणार नाहीयेत, बरोबर आहे. तुम्हाला कालच सांगितलं होतं मी. आता लक्षात घ्या, पैसे येतील कधी. मग भरपूर महिलांचं तेच म्हणणं आहे, दादा पैसे येणार कधी आहेत. मेचा हप्ता आलेला आहे, जूनच्या हप्त्याचे पैसे कधी येतील. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आता पात्र राहिलेल्या महिला किती आहेत? 1,66,00,000 एवढ्या महिला पात्र आहेत. आणि अपात्र झालेल्या महिला किती आहेत? तर 81 लाख, 81 लाख महिला अपात्र आहे. याच्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आहेत का? 81 लाख महिला नाही. याच्यामध्ये बघा, काही महिला नोकरीला होत्या, त्या महिलांनी लाभ घेतलेला आहे, त्या महिलांचाही आकडा याच्यामध्ये आहे. काही महिलांना 2-2 योजनेचे लाभ मिळतात. बघा, जसं कृषी सन्मान निधी योजना असेल, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी आहे PM किसान योजना, त्या योजनेचा पण लाभ मिळतो. काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आणि लाडकी बहीणचा पण मिळत होता, म्हणून त्या महिलांना हा लाभ बंद केलेला आहे, बरोबर आहे. अशा काही दुबार ज्या लाभार्थी महिला होत्या त्या महिलांचे पण या ठिकाणी लाभ बंद झाले. आता पुढे महत्वाचं आहे की जूनचा हप्ता येईल कधी. बघा, आता जून महिना संपलेला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिना सुरू झाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना की मागच्या महिन्याचे पैसे हे पुढच्या महिन्यात येतात, पुढच्या महिन्यात येतात, बरोबर आहे. सध्या पावसाळी अधिवेशन पण सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आता बघा, पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात चर्चा होऊ शकते. चर्चा तर होईलच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सोबतच पावसाळी अधिवेशन संपलं की लगेच तुमचा GR येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपलं की लगेच तुमचा GR येईल. सगळ्यांना माहिती आहे ना, GR आल्यानंतरच पैसे येतात. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या,
जी आर आला की मग पैसे येतात, की मग पैसे, जी आर आल्यानंतर पैसे येतात. ओके, तर जी आर तुमचा आला की तुम्हाला पैसे येणार आहेत. अजून जी आर आलेला नाहीये. जुलैमध्येच जी आर येईल आणि जुलैमध्येच तुम्हाला पैसे वाटप होतील. ठीक आहे. आता बघा, जी प्रशासकीय तयारी आहे ती सुरू झालेली आहे. चालू आर्थिक वर्षातील डेटा आणि बँक खात्यांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर जूनच्या निधी वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, टेक्निकल इश्यू आहेत, टेक्निकल इश्यू ते सॉल्व्ह झाले की लगेच तुम्हाला पैसे येणार आहेत. जूनचा निधी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. आता पुढे महत्वाची खुशखबर पाहूया आपण. ज्या खुशखबरसाठी तुम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत होता, ती महत्वाची खुशखबर आपण लगेच या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, महत्वाची खुशखबर पाहत आहोत आपण. पाहू शकता 25 जून 2026 ला आलेला जी आर आहे. महिला व बालविकास विभागाने काढलेला जी आर आहे. महिला व बालविकास विभाग म्हणजेच काय, तर हा विभाग कोणासाठी काम करतो? हा विभाग महिलांसाठी काम करतो. महिला आणि बालविकास म्हणजे मुलांच्या विकासासाठी, बालविकास बालकांसाठी काम करणारा विभाग आहे. WCD, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. ओके, आता महिला व बालविकास विभागाचा जी आर आहे 25 जूनचा, म्हणजे महिलांसाठी काहीतरी खास आहे. शासन निर्णय आहे बघा. राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भातील दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आता बघा, लेक लाडकी योजना या योजनेचं नाव होतं. या योजनेसाठी निधी वितरित केलेला आहे. लेक लाडकी या योजनेकरता निधी वितरित करणे. बघा, आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरित झाला की तुम्हाला पैसे येतात. बरोबर आहे, माहिती तुम्हाला. तसंच लेक लाडकी योजनेसाठी निधी वितरित झालेला आहे. लेक लाडकी योजनेसाठी निधी वितरित झाला आहे. आता ही लेक लाडकी जी योजना आहे ही कोणासाठी आहे, तर ही पण महिलांसाठीच आहे, म्हणजे मुलींसाठी आहे. आणि हे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. किती रुपये मिळणार आहेत? 5,000 रुपये. 5,000 रुपये मिळणार आहेत. बघा, 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यांना मुलगी झालेली आहे 1 एप्रिल 2023 च्या नंतर, त्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सरकारने सुरू केली होती 10 ऑक्टोबर 2023 ला, आणि त्यानुसार मान्यता देण्यात आलेली होती. तर आता लेक लाडकी योजनेसाठी बघा, लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी, म्हणजे जो लाभ आहे तुमचं मानधन असतं ते अदा करण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीतून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 18,10,20,000 रुपये. बघा, 18,10,20,000 रुपये एवढी रक्कम जी आहे ती शासनाने मंजूर दिलेली आहे, खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे शासनाने. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे की महिलांना हे पैसे मिळणार आहे. बघा, लेक लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे लाभाची रक्कम विहित पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. म्हणजे काय, तर ज्यांनी अर्ज केलेला होता लेक लाडकी योजनेसाठी, ज्यांनी अर्ज केला होता, तर त्यांना या योजनेचे 5,000 रुपये मिळणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना 5,000 रुपये मिळणार आहेत. कसे मिळतील? डीबीटी द्वारे. आता जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो डीबीटी द्वारे, त्याच पद्धतीने तुम्हाला ते डीबीटी द्वारे मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.